नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिन्याची सुरुवात होताच चाहूल लागते ती वेगवेगळ्या सणांची, उत्सवाची. पण श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे दीप अमावस्या. आषाढी महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारा दीप अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत या दिवशी घरातील दिव्याची पूजा करण्यात येते, कारण श्रावण महिन्यात दीप प्रज्वलाचे अत्याधिक महत्त्व असते. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. यांचे महत्त्व काय आहे आणि लहान मुलांचे औक्षण का केले जाते, त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात काय आहे दीप अमावस्येचे महत्त्व. दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरी केली जाते. त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्येचे व्रत करतो किंवा पूजाविधी दान करतो त्याचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात, तो सर्व पापातून मुक्त होतो. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे, दान करणे फार लाभदायक ठरते. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात. भारतात काही ठिकाणी आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात. तर अनेक लोक या दिवशी पितरांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. असे केल्यास पितृ प्रसन्न होतात असे मानले जाते. तितकेच नाही तर या दिवशी पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो. या दिवशी महिलांनी सकाळीच घरातील दिवे, निरंजन, समई स्वच्छ करून ठेवावे. तसेच पाटावर मांडून त्याची पूजा करावी. नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून स्वस्तिक फुलांनी त्याची सजावट करावी. सर्व दिव्यामध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे. अशा प्रकारे आषाढी अमावस्या साजरी करण्यात येते. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिव्याची पूजा करण्यात येते, तर काही ठिकाणी कणकेचे दिव्याची पूजा करण्यात येते. गोड दिवे किंवा हळद टाकलेले कणकीचे दिवे देखील या दिवशी पूजा करण्यात येते किंवा आरती करतात. त्याच्यानंतर शुभम करोती प्रार्थना करून लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे. तर आपण लहान मुलांना का ओवाळावे ते देखील आपण पाहत आहोत. तर घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते, म्हणून या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राण्याला प्राणज्योत म्हणतात, घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात. इतका हा दीप मानवाशी निगडीत झाला आहे. दीप म्हणजे काय तर प्रकाश. जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज. तिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते. असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी, यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळावे. आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रांनी सांगितलेला हा संस्कार विधी आहे. या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापडतो. यमुनेच्या तीरावर दररोज गायी गुरे मृत्युमुखी पडत होती. तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळाले. त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासुरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनी बाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडलेला व त्या दिवशी दिव्यांनी असमंत उजळून निघाल्याने त्या रात्री दिव्यांची अवस अशी ओळख मिळाली. त्यासाठी श्रावणात ज्योतीची पूजेच्या प्रतिमेतही बाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते. म्हणून या दिवशी लहान मुलांचे औक्षण केले जाते. हट्टीपणा, चिडचिडपणा, नजरबाधा सर्व काही दूर होते. अभ्यासात प्रगती, नोकरीत
यश मिळते. म्हणून दीप अमावस्याला मुलांचे औक्षण नक्की करा. तुम्ही कणकेचे दिव्याने देखील करू शकता, म्हणजेच तुम्ही गोड दिवे करू शकता किंवा हळदीचे दिवे देखील करू शकता. पिठामध्ये हळद मीठ टाकून मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दिवे बनवून त्याच्यामध्ये वात टाकून तूप किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि याच्याने तुमच्या मुलाचं औक्षण देखील करायचं आहे. तसेच गुळ पाण्यामध्ये विरघळून त्यात गव्हाचे पीठ टाकून मळायचं आहे आणि दिवे तयार करून तुमच्या मुलाचे औक्षण देखील करायचं आहे. त्याची नजर देखील काढायची आहे. घरातील कोणताही व्यक्ती असो त्याचं औक्षण तुम्ही या दिवशी केलं तरी चालणार आहे. दीप अमावस्ये दिवशी दीप अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही दिव्यांची सुद्धा मनोभावे पूजा करा आणि दिव्यांची कहाणी सुद्धा आहे. या दिवशी तुम्ही दिव्यांची कहाणी देखील वाचा किंवा श्रवण करा. या कहाणीला सुद्धा खूप असे महत्त्व आहे. तुमच्या मुलांचे कशात लक्ष नाही किंवा कोणाचं ऐकत नाही तर सर्व दोष, नजरबाधा किंवा शत्रुदोष, त्रास, काही अडचणी असतील सर्व काही दूर होणार आहे. तर 4 ऑगस्ट दिवशी अमावस्या आलेल्या आहे. त्या दिवशी तुम्ही घरातील सर्व व्यक्तींचे किंवा मुलाचे औक्षण नक्की करा. चला तर मग आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.